अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेली माणसं बिचाऱ्या झाडांनाही यातना देतात। मात्र करणीच्या नावाखाली सुरू असलेले हे थोतांड पुण्यात थांबवण्याकरता अनिसने एक पाऊल पुढे टाकलंय। पाहूया। स्थळ पुण्यातील होश वेधून घेतो तो म्हणजे इथल्या झाडांवर ठोकण्यात आलेल्या काळ्या बाहुल्या। खिळे, दाभण, गंडेदोरे अशांनी ही झाडं सर्वांगी जायबंदी झाली आहेत। बाहुल्यांच्या जोडीला लिंबू, मिरच्या, नारळ देखील लटकवलेत। लोकांचे फोटो तसंच कायनू बायबू लिहिलेल्या चिठ्ठ्याही आहेत। समाजातील अज्ञान तसंच अनिष्ट गोष्टींचा हा नमुना आहे। त्यातून मुक्तीसाठी झटत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या झाडांवरील बाहुल्या उपटून काढल्या आणि त्यांची होळी केली। माणसं अंधश्रद्धेच्या विळख्यामध्ये आहेत तसं झाडालाही आता लोक अंधश्रद्धेच्या विळख्यामध्ये बांधायला लागले आहेत आणि त्या झाडाचे खिळे, दाभण किंवा काही व्यक्तींचे फोटो लावलेले होते, त्याच्यामध्ये नवीन लग्न झालेले किंवा लग्नातले फोटो, अशा पद्धतीचे फोटो वेगवेगळे ते दाभणाने खिळ्यांच्या साहाय्याने त्या झाडामध्ये ठोकले होते। हजारो जवळजवळ बाहुल्या होत्या त्या सर्व आम्ही काढलेले आहेत आणि ते झाड आम्ही अंधश्रद्धेच्या वेढ्यातून मुक्त केले आहे। करणी करणं तसंच करणी उतरवणं अशा थोतांड कारणांसाठी हे प्रकार केले जातात। त्यातून बुवाबाजी पोचली जाते आणि गोरगरीब पीडितांचं शोषण होतं। हल्लीच्या मॉडर्न युगात देखील सर्वत्र असे प्रकार पाहायला मिळतात। पुरोगामी म्हणवलं जाणं पुन्हा त्याला अपवाद नाही। अंधश्रद्धा निर्मूलनासाठी डॉक्टर दाभोलकरांसारख्या कार्यकर्त्यानं स्वतःचा जीव गमावला। राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे, मात्र परिस्थिती फार काही सुधारल्याचं म्हणता येणार नाही। अशा वेळी अंधश्रद्धा मुक्तीसाठी अधिक व्यापक प्रयत्न होण्याची गरज आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।